ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या निमित्तानं कुटे पाटील यांच्या परिवाराच्या वतीनं मंदिरावरती लावल्या जाणाऱ्या मानाच्या पहिल्या झेंड्याचं पूजन मधमेश्वर देवस्थानचे महंत ऋषीनाथजी महाराज आणि संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त भागवताचार्य अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं। मानाच्या झेंडा मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी महंत ऋषीनाथजी महाराज आणि अंकुश महाराज जगताप यांचे संत पूजन संजय कुटे पाटील आणि छायाताई कुटे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर श्री मोहिनीराज महाराज की जय, बोल मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष करत मानाच्या झेंड्यांचे विधिवत पूजन संत महंतांसह नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले आणि गावामधील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संजय कुटे पाटील, राजेंद्र कुटे, शेषराव कुटे, डॉक्टर मोहन कुटे, सत्यवान कुटे, ॲडव्होकेट संदीप कुटे, अशोक कुटे, अतुल कुटे, तुषार कुटे, संतोष कुटे देशमुख यांनी आलेल्या मान्यवरांचे परिवाराच्या वतीनं स्वागत केलं। नेवासा बुद्रुक ते नेवासा शहर अशी झेंडा मिरवणूक काढण्यात आली। झेंडा मिरवणुकीचे नेवासा बुद्रुक आणि नेवासा शहरामध्ये विविध संघटनेच्या वतीनं उत्स्फूर्त स्वागत झालंय। झेंडा मानकरी संजय कुटे पाटील यांनी मिरवणुकीचं नेतृत्व केलं होतं। तर यावेळी ॲडव्होकेट अनिल मारकळी, उद्योजक नितीन मारकळी, विठ्ठलराव बेंद्रे तसेच संजूबाबा गायकवाड, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, राजेंद्र थावरे, पिंटूभाऊ बोरकर, केशव विधाते, सूर्यभान विधाते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। नेवासा शहराच्या मुख्य मार्गावरनं सदरची मिरवणूक ग्रामदेवत श्री मोहिनीराजांच्या मंदिर प्रांगणामध्ये मानाच्या पहिल्या झेंडा मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। तर यावेळी यात्रा कमिटी आणि देवस्थानच्या वतीनं श्रीफळ प्रसाद देऊन झेंडा मानकरी संजय कुटे पाटील यांचा सन्मान करण्यात आला। पंचक्रोशीचं ग्रामदैवत असलेले भगवान मोहिनीराजांचा 256वा यात्रा उत्सव सुरू झालेला आहे आणि या यात्रा उत्सवात भागवत कथेनंतर आपल्या नेवासा बुद्रुक मधील कुटे पाटील कुटुंबियांच्या वतीनं पहिला मानाचा झेंडा हा परंपरेनुसार मंदिराच्या कळसावर चढतो आणि यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। ही आपली एक अतिशय गौरवशाली अशी परंपरा आहे आणि ही परंपरा आपण या यात्रा काळामध्ये जतन करत असतो आणि अतिशय चांगल्या अशा वातावरणात संत महंतांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज हा झेंडा नेवासा बुद्रुक येथून नेवासा शहरामध्ये असलेल्या मोहिनीराजांच्या त्या ठिकाणी कळसावर, मंदिराच्या कळसावर चढणार आहे। दिव्य स्वरूप ज्या मोहिनी मातेचं आहे त्या मोहिनी मातेचा अवतार आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये झालेला आहे। आपण सर्व भाग्यवान आहोत आणि त्या मोहिनी राजाच्या दरबारामध्ये हा जो मानाचा ध्वज या कुटे परिवाराला मिळालेला आहे। म्हणून प्रथमतः आपली ही परंपरा कायमस्वरूपी अखंडित राहावं अशी मोहिनीराज भगवंताला प्रार्थना करतो। या ठिकाणी आपण सर्वजण डॉक्टर साहेब असतील, आदरणीय ऋषीनाथ महाराज असतील, आमचे पत्रकार बांधव आहेत, सुधीर भाऊ नापदे पाटील, सर्वजण सर्वांनाही शुभेच्छा देतो, या परिवारालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। कुटे पाटलांच्या या वाड्यामधून गेल्या 250 वर्षापासून सांगितलं की झेंड्याची ही प्रथा चालू आहे आणि हे धर्माचा कार्य हा महाकुंभाचा पर्व आणि ह्या अमृत कुंभाची वाटपाची सुरुवात आज या धर्मध्वज पूजनाने आणि आजच्या या अमृत कुंभ जे काही अमृत आहे ते आपल्याला संध्याकाळी दररोज या नेवासा नगरीमध्ये भगवान मोहिनीराजाच्या कृपा आशीर्वादाने त्या ठिकाणी प्रसाद रूपाने वाटप होणार आहे आणि सर्वांनीच या अमृत कुंभाचा अमृताचा लाभ घ्यावा आणि ही जी काही आपली परंपरा आहे अतिशय गौरवशाली परंपरा आहे आणि ही परंपरा अशीच भविष्यामध्येही चालू राहावं, सर्वांना भगवान मोहिनीराजांचा आशीर्वाद लाभत राहो अशी भगवान मोहिनीराजांच्या चरणी प्रार्थना करतो। थांबतो। बोल मोहिनीराज भगवान की। पाटलाचा परिवाराचा झेंडा दरवर्षी होत असल्यामुळे या आज कार्यक्रमाला डॉक्टर गुलाब पाटील, ऋषिकेश महाराज, अंकुश महाराज हे सगळे आमचे मान देऊन उपस्थित राहिले। यांचे सर्व कुटे पाटील परिवाराच्या वतीने यांचे आभार मानतो। ग्रामस्थ सर्व नेवासा बुद्रुक नेवासा शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।